दीपक तसा कॉलेजमधला बिनधास्त आणि मनमिळावू मुलगा. तो सध्या शेवटच्या वर्षात शिकत होता. दिसायला तर एखाद्या हिरोलाही लाजवेल असा. अभ्यास सोडला तर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे राहून पारितोषिके मिळवणारा. त्यामुळे मुलींमध्ये सतत त्याचीच चर्चा चालू असायची. त्याचे मित्रही त्याच्यासारखेच बिनधास्त होते. त्यांचा 4 जणांचा ग्रुप होता. शेखर, रोहन, सलीम आणि दीपक. तसा दीपक सोडला तर त्या तिघांच्याही सेटिंग्स लागल्या होत्या. पण दीपकला अशी मुलगी पाहिजे होती की तिला पाहताच भान हरपून गेलं पाहिजे. डोळ्यांना तिच्याशिवाय दुसरं कोणीच दिसलं नाही पाहिजे. कानाला तिच्या शब्दांशिवाय दुसरं काहीच ऐकू आलं नाही पाहिजे. आणि सुंदर इतकी की स्वर्गातली अप्सराही तिच्यापुढे फिकी वाटली पाहिजे. मुळात अशी मुलगी मिळणे केवळ अशक्य असल्याने तो अजूनही सिंगल होता. कॉलेजचा कॅम्पस तसा भव्य आणि प्रशस्त होता. त्यामुळे कॉलेजला ॲडमिशन होतच असायच्या. तसेच पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांच्याही वर्गात एक नवीन भरती झाली होती. पण ती व्यक्ती कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी लेक्चर चालू असताना अचानक एक गोड आवाज दीपकच्या कानी पडला. सर, मी आत येऊ का? कोणाचा हा आवाज आहे हे पाहण्यासाठी त्याने मान वर केली तर एक अतिशय सुंदर मुलगी दरवाजात उभी होती. अगदी त्याला हवी तशी. गोरा रंग, कपाळावर भुरभुरणारे तिचे कुरळे केस, काळे आणि मोहून टाकणारे तिचे डोळे, सरळ चाफेकळी नाक, गुलाबी ओठ आणि इच्छित बांधा. कुठेही कशाची कमी नाही की कुठे कशाचं अतिक्रमण नाही. तिला पाहण्यात गुंग असतानाच एका कर्णकर्कश आवाजानं दीपकचं लक्ष विचलित झालं आणि त्याच्या अंगावर काटा आला. तो आवाज एका रातकिड्याचा होता. त्याची किर्र असह्य होती आणि तो दीपकच्या अगदी जवळ होता. पण त्याला तो कुठेच दिसत नव्हता. हे असे दिवसा रातकिड्याचे किरकिरणे हे दीपकसाठी नवीनच होते. पण त्या मुलीचं सौंदर्य न्याहाळताना हा सगळं सहन करत होता. सरांनी तिची ओळख करून दिली. तिचं नाव माया होतं. वडिलांची बदली झाल्यामुळे ती इकडे आली होती. तिचा परिचय चालू असताना दीपक हळूच सलीमला म्हणाला, भावा, हीच तुझी वहिनी होणार. एवढं ऐकून सलीमने होकारार्थी मान हलवली. तिचा परिचय चालू असतानाही त्या किड्याची केर चालूच होती. परिचय संपल्यानंतर ती तिच्या जागेवर जाऊ लागली आणि जात असताना तिने एक नजर दीपककडे भिरकावली. दीपक आणि मायाची नजरानजर होताच तो रातकिडा अचानक शांत झाला. हे दीपकच्याही लक्षात आलं, पण तो योगायोग असेल असं समजून त्याने दुर्लक्ष केलं. तिचे आणि दीपकचे आडनाव एकाच अक्षराने सुरू होत असल्याने त्या दोघांचा हजेरी क्रमांक एका मागोमाग आला होता आणि त्यामुळे ते दोघे आता प्रॅक्टिकल पार्टनर झाले होते. भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, असा विचार दीपक करत होता आणि सगळं काही मनासारखं होतंय म्हणून तो आनंदीही होता. हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. दोघेही एकमेकांसोबत नेहमी आनंदी राहायचे. पण एक मात्र त्याला विचित्र वाटायचं की जेव्हा कधी तो मायाला भेटायला जायचा तेव्हा त्याला त्या रातकिड्याची किर्र ऐकू यायची आणि त्यानंतर त्याला माया सोडून दुसरं कसलंच भान राहायचं नाही. तो कानाला भोकं पाडणारा आवाज ऐकून दीपकचं डोकं सुन्न व्हायचं. तो आपलं सगळं भान हरपून त्याला कोणीतरी वश केलंय अशा स्थितीत एकटक मायाकडे बघत राहायचा. एव्हाना त्याच्या मित्रांनाही त्याच्या वागण्यातला बदल जाणवायला लागला होता. बिनधास्त आणि मनमोकळा असणारा दीपक आता शांत आणि एकटा राहू लागला. तो छोट्या छोट्या कारणांवरून मित्रांसोबत भांडत होता. त्यात त्या रातकिड्याची किर्र भर टाकायची
आणि त्याची तळपायाची आग मस्तकात जायची. त्याच्या मित्रांचा असा समज होता की दीपकमधला हा बदल मायामुळे झाला होता आणि म्हणून त्याच्या मित्रांनी मायाला जाब विचारायचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर शेखर, रोहन आणि सलीम दीपकला न सांगता मायाला जाब विचारायला तिच्या घरी गेली. पण मी आता कामात आहे, तुम्ही रात्री या असं सांगून मायाने त्यांना तिथून जायला सांगितलं. तसे ते सगळे रात्री 9च्या सुमारास तिच्या घरी जायला निघाले. तिचे वडील सरकारी कामगार असल्यामुळे सरकारने दिलेल्या घरात ते राहत होते. ते घर गावापासून बरेच बाहेर होते. दिवसा तिकडे फिरायला काहीच हरकत नसायची. पहिल्या वर्षाला असताना दीपक आणि त्याचे मित्र चोरून सिगरेट प्यायला नेहमी इकडे यायचे. पण पहिल्यांदा हे सर्व रात्रीचे त्या दिशेने चालले होते. गावाबाहेर घर असल्यामुळे तिकडे जास्त लोकवस्तीही नव्हती. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. शिवाय त्या रस्त्याने एखादी गाडी किंवा दुचाकीही फिरकत नव्हती. कसेबसे ते तिघेही मायाच्या घरी पोहोचले. पण घरात अंधार होता. कदाचित लाईट गेली असेल असं शेखर रोहनला म्हणाला. ते तिघेही दरवाजापाशी पोहोचले आणि दार वाजवणार इतक्यात आतून आवाज आला. दरवाजा उघडा आहे, आत या. तो आवाज मायाचा नव्हता. कदाचित तिच्या आईचा असेल असं समजून ते तिघेही आत शिरणार इतक्यात मागून दीपकने आवाज दिला. तुम्ही तिघे इथे काय करताय? तेवढ्यात सलीम बोलला की मायाने आम्हाला बोलावलंय. पण तू इकडे कसा? सलीमने दीपकला विचारले. त्यावर दीपक म्हणाला की मायाने तुम्हाला बोलावणे शक्यच नाही, कारण आज तिच्या घरी कोणीही नाही म्हणून सोबतीला तिनं मला बोलावलंय. हे ऐकून ते तिघेही थोडे अवाक झाले आणि शेखर दीपकला म्हणाला, कोणी नाही? असं कसं? अरे आम्ही आता मायाच्या आईचा आवाज ऐकला. त्यावर दीपक म्हणाला, असं असेल तर मायाने आपल्या चौघांना एकत्र का बोलावलं असेल असा विचार ते करू लागले. चला आज जाऊन तिलाच विचारू, दीपक म्हणाला. ते सगळे आत शिरले. पण सगळा अंधार होता. कोणालाच काहीच दिसत नव्हते. दीपकने मायाला हाक मारली, पण तिचाही काहीच प्रतिसाद नव्हता. शेवटी सलीम म्हणाला की त्याच्या खिशात लायटर आहे, ते पेटवू का? त्यावर दीपक भडकला आणि म्हणाला, तू अजूनही सिगरेट पितोस? तशी सलीमने नकारार्थी मान हलवली आणि फक्त लायटर जवळ ठेवतो असं म्हणाला. त्यावर रोहन म्हणाला, ते सगळं राहू द्या आणि सलीम तू आधी लायटर पेटव. सलीमने लायटर पेटवताच एक रातकिडा किर्र करत सलीमच्या कानाच्या बाजूने उडत सरळ असणाऱ्या एका खोलीत निघून गेला. सगळे आता थोडे घाबरले होते. लायटरच्या प्रकाशात स्पष्ट काही दिसत नव्हते. तरी ते सगळे त्या रातकिड्याचा मागोवा घेत त्या खोलीत शिरले आणि आत त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खोलीत एक जळालेलं प्रेत होतं आणि त्या प्रेतावर असंख्य रातकिड्यांची मेजवानी चालली होती. त्यांची डोकं बधीर करणारी किरकिर सगळ्यांनाच असह्य होत होती. हे आपल्यासोबत काय होतंय हे कोणालाच कळत नव्हतं. अचानक त्या किड्यांचा आवाज बंद झाला आणि एक आवाज ऐकू आला. घाबरलात का? हा आवाज मायाचा होता, पण ती कुठेही दिसत नव्हती. त्यांना कळून चुकलं की काहीतरी वेगळीच भानगड आहे आणि त्यांनी तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला. ते जसे दरवाजाकडे धावू लागले तसा तो दरवाजा धाडकन बंद झाला आणि अचानक लाईट लागली. लाईट आल्यावर त्यांनी पाहिलं की ते सगळं घर जळालेलं होतं. सर्व भिंतींवर फक्त जळलेल्याचे काळे डाग होते. आधीच ते सर्व घाबरले असताना अचानक त्या घरातील जळालेला टीव्ही चालू झाला.
आणि त्यावर एक दृश्य दिसू लागले. त्या दृश्यात हाच बंगला दिसत होता. त्यात नवीनच कोणीतरी राहायला आलं होतं. टेम्पोतून सामान उतरवण्याचं काम चालू होतं. मागून एक 4 चाकी आली आणि त्या घरापुढे थांबली. त्या गाडीतून एक जोडपं उतरलं आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही उतरली. त्या मुलीला पाहून सर्वांना धक्काच बसला, कारण ती मुलगी माया होती. टेम्पोतून सगळं सामान उतरवून झाल्यानंतर तो तिथून निघून गेला आणि काही खरेदी करायची असल्यामुळे ते जोडपं म्हणजे मायाचे आईवडील बाजारात निघून गेले. आता घरात माया एकटीच होती. ते तिथून गेल्यानंतर त्या घरात 2 बाईकवर 4 जण आले आणि त्या चौघांना पाहून सगळ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला, कारण ते चौघे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. पण 3 वर्षापूर्वीचे हे त्यांना कळलं होतं. ते सर्व सिगरेट प्यायला याच घरात यायचे, पण आता या घरी कोणी राहायला आलंय हे त्यांना माहीत नव्हतं. त्या चौघांनी सिगरेट पेटवली आणि एक एक झुरका मारू लागले. थोड्या वेळानंतर कोणीतरी येतंय याची चाहूल लागली आणि दीपकने त्याच्या हातातील सिगरेट भिरकावली आणि त्या सगळ्यांनी तिथून पळ काढला. पण ती भिरकावलेली सिगरेट सरळ मायाच्या खोलीत लावलेल्या खिडकीच्या पडद्याला लागली आणि त्या पडद्याने पेट घेतला. बघता बघता सगळं घर जळून खाक झालं आणि त्यातच मायाचाही जळून मृत्यू झाला होता. ती गोष्ट त्यांना आज समजली होती. त्या चौघांनीही मायाची माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांच्यासमोर लाखो रातकिड्यांचा झुंड उभा राहिला होता आणि क्षणार्धात ते घर किंकाळ्यांनी भरून उठलं. ज्यांच्या एका चुकीमुळे मायाचा मृत्यू झाला होता, त्यांना तीच आज तोडून तोडून खात होती.